करवीर तालुक्यातील वडणगे इथं शंकर आणि पार्वतीची स्वतंत्र मंदिरं आहेत. तसंच या ठिकाणी राक्षसाचं प्रतीक असलेल्या कोंबड्याचं स्मारक आहे. प्रत्येक महाशिवरात्रीला वडणगे गावात मोठी यात्रा भरते. आज वडणगेच्या शंकर पार्वती मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीनं नेटकं नियोजन केलं होतं. दुसरीकडे कणेरी इथल्या श्री सिद्धगिरी मठावर महाशिवरात्री उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी वडणगे गावातील मंदिराला भेट दिली, तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. करवीर तालुक्यातील वडणगे इथं शंकर आणि पार्वती यांची स्वतंत्र मंदिरं असून ही मंदिरं म्हणजे वडणगे गावाची ओळख आहे. या गावाचा उल्लेख करवीर महात्म्य ग्रंथात आहे. महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी वडणगेमध्ये मोठी यात्रा भरते. आज दोन्ही मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. पहाटेपासूनच वडणगेतील शंकर पार्वती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. शंकराच्या पिंडीवर जल आणि दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली, तर पार्वती मंदिरातही प्रसन्न पूजा बांधली होती. शंकर आणि पार्वती या दोन्ही मंदिराच्या मध्ये कोंबड्याचं स्मारक आहे. यात्रेनिमित्त वडणगेमध्ये मिठाई, खेळणी, खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल उभारले होते. आजच्या यात्रेतून मोठी आर्थिक उलाढाल झाली. सायंकाळी पालखी सोहळा पार पडला. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी आज वडणगे गावाला भेट देऊन शंकर पार्वती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तसंच विठ्ठल मंदिरालाही भेट दिली. यावेळी देवस्थान समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर खासदार महाडिक यांनी वडणगे ग्रामपंचायतीला भेट दिली. तंटामुक्तीचे अध्यक्ष सयाजी घोरपडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. खासदार महाडिक यांनी सरपंच संगीता पाटील, उमाजी शेलार आणि ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा करून विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य BH पाटील यांच्या घरी भेट दिली. यावेळी शहाजी पाटील, बाजीराव पाटील, सतीश पाटील, गणेश पवार, महेश सावंत, सुभाष पाटील, राजाराम कारखान्याचे संचालक सर्जेराव पाटील, वडणगे युवा शक्तीचे महेश जाधव, पांडुरंग पाटील उपस्थित होते. दुसरीकडे कणेरी इथल्या श्री सिद्धगिरी मठावर महाशिवरात्री उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. कणेरी मठावर भलं मोठं श्री शिवलिंग आहे. महाशिवरात्रीनिमित्त या शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला. पहाटे काकड आरती झाल्यावर शिवलिंगाची विशेष पूजा बांधण्यात आली. मठाधिपती अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या उपस्थितीत या मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. प्रवचन मंडपात सामूहिक आरती झाल्यानंतर अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजींचं प्रवचन झालं. यावेळी अभयानंद स्वामी, शंकरारूढ स्वामी यांचंही प्रवचन झालं. भजनानं प्रवचनाची सांगता करण्यात आली. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त कणेरीतील शिवमंदिर फुलांनी सुशोभित करण्यात आलं होतं.